हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी 2-3 टमाटर, 1 चम्मच मगज बीज, 8-10 काजू आणि हिरव्या कोथिंबीरच्या कांड्या घातलेल्या आहे। 1 चम्मच बेसन आपण छान भाजून घेतलेलं आहे। माझ्याकडे धनिया पावडर नव्हतं, 1 वाटी धने आणि 4-5 पानं आपण तेजपानचे घालून मिक्सरमध्ये बारीक करून धनिया पावडर तयार करणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, किती छान धनिया पावडर तयार झालेला आहे घरच्या घरी। नंतर मिक्सरमध्ये संपूर्ण मसाले घालायचे आहे। त्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिर्च घालणार आहोत आणि 1 चम्मच धनिया पावडर घालणार आहोत मिक्सरमध्ये। आणि त्यानंतर आपण भाजलेले बेसन पण घालणार आहोत 1 चम्मच। नंतर छोट्या चम्मचनी 2-3 चम्मच तुम्ही दही पण घाला आणि दही आपल्याला ताजं पाहिजे आहे, कारण की भाजी आंबट लागेल, त्यामुळे शक्यतोवर दही ताजं घ्या। आणि यामध्ये मी 1 चम्मच मीठ पण घातलेलं आहे, 2 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घातलेला आहे आणि संपूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। नंतर मी पनीरचे चौकोर करून घेतलेले आहेत, शिमला मिर्च पण चौकोन कापून घेतलेली आहे आणि कांदा पण चौकोन कापून घ्यायचा आहे। एका फ्राय पॅनमध्ये बटर घालून छान शॅलो फ्राय करायचं आहे। हे संपूर्ण जास्त शिजू नाही द्यायचं आहे, याला 2 मिनटंच परतून घ्यायचं आहे। भाजीमध्ये छान आपल्याला क्रंची लागलेलं पाहिजे हे सर्व। तर बघा किती छान कलर दिसत आहे। नंतर एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल आणि बटर घालणार आहोत। नंतर कढईमध्ये संपूर्ण मसाला घालणार आहोत, जिरं घातलेलं आहे आणि नंतर मी साधी मिरची पावडर 1 चम्मच घातलेली यामध्ये। बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर कलर आलेला आहे ह्या भाजीला आणि इतकी टेस्टी लागते ही भाजी। बनल्यानंतर खूप स्वादिष्ट, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। हे बघा संपूर्ण आपण यामध्ये भाज्या टाकून दिलेल्या आहे, पनीर, शिमला मिर्च, कांदा, याच्याने खूप टेस्टी भाजी बनते। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर आपण याला 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत ही भाजी। बघा 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये छान फ्रेश क्रीम घालणार आहोत। फ्रेश क्रीममुळे भाजीला खूप सुंदर टेस्टी लागते। तर तुम्ही पण बनवून बघा मैत्रिणींनो। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर या मैत्रिणींनो जेवायला, बटर पनीर मसाला आहे तयार तुमच्यासाठी। धन्यवाद।